नमस्कार. आज आपण एका अशा किल्ल्याबद्दल बोलणार आहोत जो दिसायला अगदी साधा आहे, एका एकट्या डोंगरावर वसलेला. म्हणजे सह्याद्रीच्या इतर किल्ल्यांसारखी त्याला नैसर्गिक तटबंदी नाही किंवा तशी भव्यताही नाही. हो, पण हाच तो किल्ला आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाच्या अवाढव्य साम्राज्याला तब्बल 5 वर्ष झुंजवलं. आज आपण याच रामसेज किल्ल्याच्या अद्भुत लढ्याची गोष्ट उलगडणार आहोत. म्हणजे फक्त 600 मावळ्यांनी औरंगजेबाच्या हजारो सैनिकांना कसं रोखून धरलं. आणि यातली सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे हा लढा फक्त तलवारीच्या जोरावर लढला गेला नाही. हा लढा होता बुद्धीचा, असामान्य युक्तीचा आणि हो, सामान्य माणसाच्या असामान्य धैर्याचा. मर्यादित साधन सामग्री असताना सामान्य माणसांनी भन्नाट कल्पना लढवून एका महासत्तेला कसं झुंजवलं याची ही गाथा आहे. चला तर मग बघूया याची सुरुवात झाली कशी. हो, तर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब अर्थातच खुशीत होता. अगदी, त्याला वाटलं दख्खन का चुहा गया, आता स्वराज्य सहज आपल्या घशात जाईल. आणि याच अति आत्मविश्वासातून त्याने आपला एक सरदार शहाबुद्दीन खान याला नाशिक प्रांत म्हणजे तेव्हाचा गुलशनाबाद जिंकायला पाठवलं. आणि मोहिमेची सुरुवात म्हणून त्याने निवडला तोच किल्ला रामसेज. कारण तो दिसायला सगळ्यात सोपा होता. हो, इतकंच नाही, शहाबुद्दीन खानने तर औरंगजेबासमोर ग्वाही दिली होती की मी एका दिवसात किल्ला जिंकून दाखवतो. एका दिवसात. हो, त्याला वाटलं हे अगदीच किरकोळ काम आहे. पण रामसेजच्या आत परिस्थिती वेगळी होती. तिथे किल्लेदाराला छत्रपती संभाजी महाराजांकडून एक खलिता मिळाला होता. बरोबर, एक अधिकृत पत्र ज्यात स्पष्ट इशारा होता की मुघल फौज चालून येत आहे. आणि त्या पत्रातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांनी दिलेले अधिकार. हो ना, महाराज स्वतः इतर आघाड्यांवर व्यस्त होते, त्यामुळे त्यांनी किल्लेदाराला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. की परिस्थिती बघ आणि जो योग्य वाटेल तो निर्णय घे. अगदी, हा त्या किल्लेदारावर टाकलेला एक प्रचंड मोठा विश्वास होता, नाही का? नक्कीच. पण गडावरची स्थिती काय होती तेव्हा? सैन्य किती होतं? सैन्यबळ म्हणजे फक्त 600 लढवय्ये. फक्त 600? हो, आणि सोबत काही स्त्रिया, वृद्ध आणि मुलं. दारुगोळा, शस्त्रसाठा सगळं अगदी जेमतेम. आणि किल्ल्याला नैसर्गिक संरक्षणही नाही. मग अशा वेळी एवढ्या मोठ्या सैन्याला तोंड कसं द्यायचं? बरोबर, इथेच त्या किल्लेदाराच्या नेतृत्वाची खरी कसोटी होती. त्याने गडावरच्या सगळ्या लोकांना एकत्र बोलवलं, सैनिक, स्त्रिया, वृद्ध सगळ्यांना, आणि परिस्थिती जशीच्या तशी प्रामाणिकपणे समोर मांडली. हे खूप धाडसाचं पाऊल होतं, कारण लोक घाबरून शरण जाण्याचा सल्लाही देऊ शकले असते. खरंय, पण त्याला माहित होतं की हा लढा फक्त सैनिकांच्या जीवावर जिंकता येणार नाहीये. त्याला सगळ्यांचा विश्वास जिंकायचा होता. त्याने लोकांनाच विचारलं, तुमचं काय मत आहे, आपण काय करायला हवं? आणि लोकांची प्रतिक्रिया काय होती? क्षणभर शांतता पसरली, पण मग एक तरुण पुढे आला आणि तो म्हणाला, शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं, आता आपली पाडी आहे. जीव असेपर्यंत एक पाऊलही मागे हटायचं नाही, आपण लढायचं. वाव. आणि मग काय, हर हर महादेवचा एकच जयघोष झाला. संपूर्ण गडावरचं वातावरणच बदलून गेलं. म्हणजे हा निर्णय एका व्यक्तीचा नव्हता, तर सगळ्यांचा मिळून होता. अगदी, पण त्याच वेळी एका वयोवृद्ध व्यक्तीने एक खूप दूरदृष्टीचा सल्ला दिला. काय म्हणाले ते? ते म्हणाले, आपला जोश दांडगा आहे, पण वेढा जास्त काळ चालला तर अन्नधान्याचं काय? पोटात अन्न नसेल तर लढणार कसं? बरोबर, ही खूप महत्वाची गोष्ट होती. हो, त्यांनी सुचवलं की काही लोकांना लगेच जवळच्या त्र्यंबकगडावर पाठवा आणि जंगलातल्या खाण्यायोग्य वनस्पती, कंदमुळं यांची माहिती घेऊन या. उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून. अविश्वसनीय. म्हणजे लढाई सुरू होण्याआधीच त्यांनी सगळ्यात वाईट परिस्थितीचा विचार करून ठेवला होता. हो, आणि इथूनच त्यांच्या कल्पकतेच्या शस्त्राला धार चढायला सुरुवात झाली. म्हणजे शस्त्र कमी होती, मग त्यांनी काय केलं? त्यांनी अक्षरशः जुगाड केला. किल्लेदाराने पुन्हा सगळ्यांना एकत्र केलं आणि विचारलं, आपल्याकडे जे आहे त्यात आपण काय करू शकतो? तेव्हा रामा नावाचा एक लोहार म्हणाला, आपण गडावरचे मोठे दगड खाली ढकलून देऊ शकतो. ठीक आहे. मग तुका सुतार पुढे आला आणि एक अशी कल्पना मांडली जी ऐकून सगळे चकित झाले. तो म्हणाला, मी लाकडाची तोफ बनवू शकतो. एक मिनिट, लाकडाची तोफ? हे कसं शक्य आहे? म्हणजे ती पहिल्याच फटक्यात फुटणार नाही का? बरोबर, सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता. पण तुका सुतार म्हणाला, लाकडाला जर चामड्याचं मजबूत आवरण दिलं तर ती काही गोळे नक्कीच डागू शकेल. अच्छा. आणि हे ऐकताच एका चांभाराने लगेच चामडं उपलब्ध करून दिलं. पण सगळ्यात भन्नाट कल्पना आली एका लहान मुलाकडून. एका मुलाकडून? हो, तो मुलगा म्हणाला, आम्ही शेतात पिकांचं पाखरांपासून रक्षण करण्यासाठी गोफण वापरतो, त्याचा उपयोग नाही का करता येणार? अरे वा. आधी तर काही जण हसले, पण किल्लेदाराने त्या कल्पनेचं सामर्थ्य ओळखलं. म्हणजे उंचावरून वेगाने फिरवून मारलेला गोफणीचा दगड किती जीवघेणा ठरू शकतो, नाही का? अगदी, आणि महत्वाचं म्हणजे या कामात स्त्रिया, मुलं, वृद्ध सगळेच सामील होऊ शकतो होते. गडावरचा प्रत्येक माणूस सैनिक बनला. म्हणजे इथे फक्त शौर्याचा प्रश्न नव्हता,
तर आपल्याकडे जे आहे अगदी साध्या रोजच्या वापरातल्या गोष्टी त्यांना शस्त्र म्हणून कसा वापरायचं ही कल्पकता होती. आणि याचा परिणाम लगेच दिसला. शहाबुद्दीन खानच्या सैन्याने जेव्हा पहिला हल्ला केला तेव्हा मराठे शांत होते. सैन्य जसं जसं वर चढू लागलं तसा वरून मोठमोठा दगडांचा वर्षाव सुरू झाला. आणि पहिल्याच हल्ल्यात त्यांची दाणादाण उडाली असणार. अगदी. खान संतापला. त्याने दुसऱ्या दिवशी चारी बाजूंनी सैन्य पाठवलं. आणि तेव्हा गोफणी कामी आले असणार. तसंच झालं. चारी बाजूंनी दगडांचा इतका मारा सुरू झाला की मुघल सैनिक पटापट जखमी होऊन कोसळू लागले. त्यांना कळलंच नसेल की हल्ला कुठून होतोय. नाही, त्यांना वाटू लागलं की गडावर माणसं नाहीत तर भूत प्रेत आहेत जी आपल्यावर दगडफेक करत आहेत. त्यांच्या मनात भीती बसायला सुरुवात झाली. ही तर मानसिक लढाईची सुरुवात होती. हो, पण शहाबुद्दीन खान हार मानणार नव्हता. किल्ल्यावरच्या तोफांचा मारा आपल्यापर्यंत पोहोचत नाही हे लक्षात आल्यावर त्याने एक आवाढव्य योजना आखली. कोणती योजना? त्याने किल्ल्याच्या उंची इतका एक प्रचंड मोठा लाकडी बुरुज, म्हणजे काय म्हणतात त्याला, दमदमा, तो बांधायला सुरुवात केली. म्हणजे अख्खा एक टॉवर बांधायला घेतला त्यांनी किल्ल्याशेजारी? हो. त्याचा डाव होता की या दमदम्यावर तोफा चढवून थेट किल्ल्यावर मारा करायचा. या कामाला तर खूप वेळ लागला असेल. हो, जवळपास वर्ष लागलं. पण मराठ्यांकडे याचंही उत्तर तयार होतं. तुकासुताराची लाकडी तोफ. बरोबर. जेव्हा मुघलांचा दमदमा तयार झाला, त्यांनी त्यावर तोफा चढवल्या, तेव्हा मराठ्यांनी आपल्या लाकडी तोफेतून गोळा डागला. आणि तो लागला का? तो थेट दमदम्याला लागला. तो पूर्ण लाकडाचा होता आणि त्यावर दारुगोळाही ठेवलेला होता. एका क्षणात त्या दमदम्याने पेट घेतला. म्हणजे शहाबुद्दीन खानची वर्षभराची मेहनत, प्रतिष्ठा सगळं काही जळून खाक झालं. अगदी. औरंगजेबाने त्याला इतक्या अपमानास्पदरित्या परत बोलवलं की इतिहासात त्याची नोंद आहे. पण औरंगजेब सारखा बादशाह एवढ्या पराभवाने शांत बसणार नव्हता. तो जास्तच चिडला असणार. बरोबर. आता हा त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. त्याने फत्तेह खान नावाच्या दुसऱ्या सरदाराला पाठवलं. आणि यावेळी सैन्य नक्कीच जास्त असणार. सैन्य होतं तब्बल 30,000 आणि सोबत होत्या लांब पल्ल्याच्या खास तोफा. म्हणजे आता खरी कसोटी होती. हो. या तोफांनी गडाच्या तटबंदीचं नुकसान करायला सुरुवात केली. पण इथेही मराठ्यांनी एक नवीन युक्ती वापरली. काय केलं त्यांनी? दिवसा तोफांच्या माऱ्याने भिंतीचा जो भाग तुटायचा तो मराठे रातोरात पुन्हा बांधून काढायचे. काय सांगताय? म्हणजे सकाळी मुघल सैन्य बघायचं तर भिंत जशीच्या तशी उभी. हो. यामुळे तर त्यांच्या भूताखेतांच्या गोष्टींना अजूनच खतपाणी मिळालं. हा, असणारच. मुघल सैन्याची खात्रीच पटली की गडावर नक्कीच काहीतरी दैवी शक्ती किंवा भूत आहेत. फत्तेखान इतका हतबल झाला की त्याने एका मांत्रिकाला बोलवलं. म्हणजे तोफ तलवारी चालल्या नाहीत तेव्हा ते जाडू टोण्यावर उतरले. हो, पण तो डावही फसला. त्या मांत्रिकाने काहीतरी पूजा सुरू केली, पण त्याच वेळी मराठ्यांनी वरून एक मोठा दगड फेकला जो थेट त्याच्या बाजूला येऊन आदळला. तो इतका घाबरला की सगळं सोडून पळून गेला. मग पुढे काय झालं? वेढा तर चालूच होता. हो. अखेर 3.5 वर्ष झाली होती. गडावरची रसद हळूहळू संपत आली. आणि ही खबर संभाजी महाराजांपर्यंत पोहोचली असणार. हो. आणि तेव्हा त्यांनी आपले 2 शूर सरदार रूपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांना मदतीसाठी पाठवलं. त्यांनी पावसाळ्याची वेळ निवडली. मुसळधार पावसात मुघलांचा वेढा थोडा ढिला पडतो. याचा फायदा घेऊन त्यांनी रात्रीच्या अंधारात हल्ला केला, वेढा फोडला आणि गडावर रसद पोहोचवली. अखेर 3.5 वर्षानंतर रामसेजचा पहिला वेढा उठला. हो. फत्तेखानही अयशस्वी होऊन परत गेला. ज्या किल्लेदाराने हे सगळं घडवून आणलं त्याचं पुढे काय झालं? इतक्या मोठ्या पराक्रमानंतर संभाजी महाराजांनी त्या मूळ किल्लेदाराला बढती दिली आणि त्याची दुसरीकडे बदली केली. अच्छा. आणि रामसेजवर एक नवीन किल्लेदार आला. अच्छा. आणि औरंगजेबाला हीच एक संधी दिसली असणार. अगदी. यावेळी त्याने शक्तीऐवजी युक्तीचा वापर करायचं ठरवलं. त्याला कळून चुकलं होतं की हा किल्ला शौर्याने जिंकता येणार नाही. मग त्याने काय केलं? त्याने नेकनाम खान नावाच्या आपल्या एका सरदाराला एकच काम दिलं. नवीन किल्लेदाराला फितूर कर. नेकनाम खानने मध्यस्थान करवी त्या नवीन किल्लेदाराला एक प्रस्ताव पाठवला. 5,000 मनसब आणि 50,000 रोख रक्कम. आणि दुर्दैवाने तो प्रस्ताव स्वीकारला गेला. हो. जो किल्ला 5 वर्ष हजारो सैनिकांना लढूनही जिंकता आला नाही, तो फितुरीमुळे, एका माणसाच्या लालसेमुळे मुघलांच्या ताब्यात गेला. ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे. पण मला वाटते ही गोष्ट इथे संपत नाही. अजिबात नाही. यात एक शेवटचा अविश्वसनीय अध्याय बाकी आहे. जेव्हा संभाजी महाराजांना हे कळलं तेव्हा ते प्रचंड संतापले. पण त्यांनी जे केलं ते इतिहासात क्वचितच कुणी केलं असेल. त्यांनी काय केलं? त्यांनी त्याच फितूर किल्लेदाराला बोलावून घेतलं. काय? ज्याने विश्वासघात केला होता त्यालाच? हो. त्यालाच किल्ला परत जिंकायला पाठवण्याचा निर्णय घेतला. हा एक मोठा जुगार होता. पण का? त्यांनी असं का केलं असेल? कारण महाराजांना माहित होतं की किल्ल्याची सगळी गुपितं, म्हणजे कुठे पहारे आहेत, कुठे सैनिक गाफील असू शकतात, हे फक्त याच माणसाला माहित होतं. त्यांनी त्याला सांगितलं, तूच किल्ला दिलायस, आता तूच परत आण. सोबत दिले फक्त 300 मावळे. फक्त 300? हो.
आणि त्या फितूर किल्लेदाराने ती संधी स्वीकारली. प्रायश्चित्ताची ही संधी त्याला गमवायची नव्हती. त्या 300 मावळ्यांना घेऊन तो रात्रीच्या अंधारात रामसेसच्या पायथ्याशी पोचला. गडावर हजारभर मुघल सैनिक विजयाच्या नशेत गाफील होते. आणि त्यांनी हल्ला केला. मध्यरात्रीच्या सुमारास या 300 मावळ्यांनी किल्ल्याच्या सर्वात कमजोर भागावर हल्ला चढवला. आणि त्यांना यश आलं. कोणाला काही कळायच्या आतच त्यांनी मुघल किल्लेदाराला ठार केलं आणि हर हर महादेवच्या गर्जनेनं किल्ला पुन्हा भगव्याखाली आणला. अविश्वसनीय. ज्या किल्ल्यासाठी मुघलांना 5 वर्षे हजारो सैनिक खर्च करूनही यश मिळालं नाही, तो किल्ला मराठ्यांनी एका रात्रीत परत मिळवला. अगदी. तर मग या संपूर्ण संघर्षातून आपण काय शिकतो? रामसेजची ही लढाई म्हणजे केवळ एका किल्ल्याच्या रक्षणाची गोष्ट नाही, ही एका अभेद्य इच्छाशक्तीची गाथा आहे. आणि हे यश एका व्यक्तीचं नव्हतं. बरोबर. यात किल्लेदाराचं नेतृत्व होतं, सुताराची लाकडी तोफ होती, त्या लहान मुलाची गोफणीची कल्पना होती आणि त्या वयोवृद्ध व्यक्तीची दूरदृष्टी होती. हे एक सामुदायिक शौर्य होतं. हो, हा लढा सैनिकांनी नाही तर तिथल्या रयतेने लढला आणि जिंकला. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मुघलांनी तो किल्ला फितुरीने जिंकल्यावर लगेच त्याचं नाव बदलून रहीमगड ठेवलं होतं. हो, इतिहासात असं अनेकदा घडतं. मग प्रश्न असा पडतो की एखाद्या जागेचं नाव बदलणं म्हणजे फक्त पाटी बदलणं असतं, की त्या जागेचा इतिहास, तिथल्या लोकांच्या आठवणी आणि रामसेस सारख्या गौरवशाली संघर्षाची ओळख पुसून टाकण्याचा एक प्रयत्न असतो? यावर विचार करायला हवा.